नमस्कार मित्रांनो, नुकताच जारा नावाचा एक चित्रपट आपल्या भेटीला आला आहे. जारान शब्दाचा अर्थ होतो ब्लॅक मॅजिक. चित्रपटाची कथा आहे राधाची. राधा लहानपणी तिच्या आई-वडिलांबरोबर राहत असते. गावाकडे त्यांचा मोठा वाडा असतो. वाड्यात अनेक भाडेकरू राहत असतात. त्यापैकीच एक म्हणजे गंगूटी. ही गंगूटी जारण म्हणजेच ब्लॅक मॅजिक विद्या जाणत असते. गावातील लोकांना ती ब्लॅक मॅजिक करत असल्याचा आधीपासून संशय असतो. ते राधाच्या आईला आधीपासूनच गंगूटीला हाकलून देण्यासाठी दबाव टाकत असतात. शेवटी गावकऱ्यांच्या दबावापुढे राधाच्या आईला झुकावे लागते आणि गंगूटीला बाहेर काढले जाते. सर्व गावासमोर आपल्याला बाहेर काढले म्हणून गंगूटीला राधाच्या आईचा खूप राग येतो. ती राधाच्या आईच्या सर्व परिवाराला त्रास देण्याचा ठाम निश्चय करते. ती माझं काही सामान राहिले आहे ते घेण्यासाठी आले आहे असं सांगून पुन्हा त्या वाड्यात येते आणि राधावर ब्लॅक मॅजिक म्हणजेच जारण करते. त्यानंतर राधाची मानसिक स्थिती खूपच बिघडते. ती खूपच उग्रपणे बोलू लागते आणि आरडाओरडा करू लागते. झपाटल्यासारखे वागू लागते. राधाच्या त्या स्थितीमधून तिला बाहेर काढण्यासाठी तिचे वडील एका सायकॅट्रिस्टची मदत घेतात आणि तिचा औषध उपचार चालू होतो. राधाच्या आईला मात्र पूर्ण खात्री असते की त्या गंगोटीनेच काहीतरी केले आहे. ती गुरुजींना बोलावून पूर्ण घराची शांती करून घेते. घराच्या शांतीसाठी घरात एक मोठी शांतीपूजा देखील केली जाते. हळूहळू राधा मोठी होत जाते आणि तिचा मानसिक त्रास, औषध उपचार आणि देवाची भक्ती यामुळे आटोक्यात येऊ लागतो. तिचे पुढे लग्न होते आणि ती आपल्या नवऱ्याला आपल्या बालपणी घडलेल्या गोष्टी खऱ्या-खऱ्या सांगून टाकते. राधाची सायकायट्रिक ट्रीटमेंट देखील चालू असते. नवरा सुशिक्षित असतो आणि त्याचा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नसतो. राधा शहरातच राहत असते आणि ती लहानपणीच्या वाईट आठवणींमुळे बऱ्याच वर्षापासून आपल्या गावात आणि त्या वाड्यात गेलेली नसते. तिचे बाबा मात्र असे मानत असतात की घराची शांती केल्यामुळे नाही, तर सायकायट्रिस्टच्या उपचारांमुळे ती बरी झाली आहे. ते तिला गावाकडे येण्याचा आग्रह करतात. राधा स्वतः देखील सुशिक्षित असते आणि ती एका आय-टी कंपनीमध्ये काम करत असते आणि ती देखील हळू-हळू जारण वगैरे गोष्टींना खोटे मानू लागते. म्हणून ती गावाकडे येण्यास तयार होते. परंतु तिच्या मनात वाड्याबद्दल एक भीती नेहमीच असते. ती घाबरत-घाबरत आपल्या वाड्यात पाऊल ठेवते. तिथे गेल्या-गेल्या तिला अस्वस्थ वाटू लागते. ती थोडीशी सावरते आणि मग आपल्या सर्व नातेवाईकांबरोबर संवाद करू लागते. तिची लहान मुलगी सई ही वाड्यात असताना एका बंद खोलीजवळ जाते. तिथे तिला एक बाहुला सापडतो. राधा आणि सई तो बाहुला आपल्याजवळ ठेवतात. राधाला त्या गंगुटीच्या खोलीमध्ये गेल्यापासून वेगवेगळे भास होऊ लागतात. वेगवेगळे आवाज येऊ लागतात. ती वेड्यासारखी वागू लागते. तिच्या घरच्यांना जारण वगैरे गोष्टींवर जास्त विश्वास नसतो, परंतु त्यांना देखील तिच्या वागण्या-बोलण्यातील वेगळेपणा जाणवत असतो. राधाच्या आईचा या सर्व गोष्टींवर विश्वास असतो. ती गुरुजींना बोलवून परत एकदा घराची शांती करून घेते आणि राधाच्या हातात एक मांत्रिक धागा बांधून टाकते. एका दिवशी राधा आणि तिच्या नातेवाईक बहिणींना त्यांच्या एका खोलीमध्ये जुनी पेटी भेटते. त्या पेटीमध्ये प्लॅन्चेट म्हणजेच मृत आत्म्यांना परत बोलवण्याची शक्ती असलेल्या एका सोंगटीच्या खेळाचे सामान असते. त्या सर्व बहिणी एकमेकांचा हात धरून मृत आत्म्यांना बोलवण्याचे ठरवतात आणि जोरजोरात मृत आत्म्यांना आवाहन करू लागतात. त्यांचा तो प्रकार आईच्या आवाज देण्यामुळे मध्येच थांबला जातो. अशातच काही दिवसात राधाची सुट्टी संपून जाते. राधा, सई आणि तो सापडलेला बाहुला सर्व शहराकडे परततात. राधाच्या शेजाऱ्यांना देखील राधाच्या विचित्र वागण्याची माहिती असते. तो घरात आलेला बाहुला सतत आपली जागा आपोआप बदलत असतो. घरातील मोलकरीण तिथे काम करण्यास घाबरत असते. सई डबा खात नाही म्हणून मोलकरीण डबा बनवण्यास नकार देते, तर राधा तिला कामावरून कमी करण्याची ताकीद देते. राधाला रात्री अपरात्री वेगवेगळे आवाज येऊ लागतात. तिला ती गंगुटी आपल्या अवतीभोवती असल्याची फिलिंग येत राहते. तिची मानसिक अवस्था दिवसेंदिवस बिघडतच राहते. ती आपल्या सायकायट्रिस्टला चेंज करते आणि दुसऱ्या एका डॉक्टरची मदत घेऊ लागते. त्या सायकायट्रिस्टकडे राधा बऱ्याच गोष्टी बोलते. त्यापैकी एक म्हणजे राधा रोज एक डायरी लिहीत असते. सायकायट्रिस्ट तिला विश्वासात घेऊन तिची डायरी मागून घेते. तिची डायरी वाचल्यानंतर त्या सायकायट्रिस्टला धक्काच बसतो. तिच्या डायरीमध्ये सर्व ब्लॅक मॅजिकचे मंत्र आणि आकृत्या काढलेल्या असतात. ती दुसरी सायकायट्रिस्ट राधाच्या आधीच्या डॉक्टरांचा नंबर तिला मागते, तेव्हा राधा टाळाटाळ करते. राधाचा प्रॉब्लेम सायकॉलॉजिकल नसून ही दुसरीच काहीतरी भानगड आहे असा संशय राधाच्या नव्या सायकायट्रिस्टला येऊ लागतो. मित्रांनो, पुढं काय होते, राधाच्या सायकायट्रिस्टचा संशय की तिचा प्रॉब्लेम सायकायट्रिक नसून दुसराच काहीतरी प्रकार आहे, तो संशय खरा ठरतो का? राधाला दिसणाऱ्या आणि ऐकू येणाऱ्या विचित्र गोष्टींमागे काय कारण असते? गंगुटीने केलेल्या जारणाचा प्रभाव इतकी वर्ष राधावर राहिला असेल का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट मोठ्या पडद्यावर बघून स्वतःच मिळवलेली बरे राहतील. चित्रपटाची स्टोरी पहिल्या हाफमध्ये जरा रेंगाळल्यासारखी वाटते. दिग्दर्शकाने राधा आणि तिच्या अवतीभोवती असलेल्या पात्रांना इस्टॅब्लिश करण्यासाठी बऱ्यापैकी टाईम घेतला आहे. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये काहीच घडत नाही आणि कथा पुढं सरकतच नाही आहे अशी फिलिंग येत राहते. परंतु इंटरव्हलनंतर मात्र कथा वेग पकडते आणि नंतर जो पूर्वार्धात घेतलेला जो जो टाईम असतो, तो उत्तरार्धात जशी कथा पुढे जाते तसा तो जस्टिफाय होतो. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी चांगली होती आणि आजकाल बऱ्याच चित्रपटांच्या बाबतीत सिनेमॅटोग्राफी हा एक प्रॉब्लेम नसलेला मुद्दा असतो. कदाचित टाईम जसा पुढं चालला आहे तसे कॅमेराज अजून बेटर होत आहेत आणि चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफी हे एक ओके नेहमी ओके सापडणारी गोष्ट ठरत आहे. चित्रपटाचे BGM ओके वाटले, परंतु एकदमच लक्षात राहील असं काही नाही. सध्याच्या मराठी चित्रपटांमध्ये एक ट्रेंड आहे, की चित्रपटात गाणी अजिबात नसतात आणि हा ट्रेंड मला खूप आवडतो. कारण मला खरंच वाटते, की गाण्यांमुळे चित्रपट स्लो होतात आणि विनाकारण त्यांची लेंथ वाढते. या चित्रपटात एक देखील गाणे नाही ही गोष्ट चित्रपटाचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे असे मी म्हणेल. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम होता. मित्रांनो, मी या चित्रपटाला 10 पैकी 6 स्टार देईल. तुम्हाला सुरुवातीला चित्रपट थोडा स्लो वाटला तरी नंतर त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला काहीतरी सेन्स बनेल. त्यामुळे मी म्हणेल की चित्रपट मोठ्या पडद्यावर बघायला काहीच हरकत नाही. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे व्हिडिओ संपवण्याची. त्यापूर्वी आपली नेहमीची एक रिक्वेस्ट की कृपया व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य द्या आणि आपल्या जवळच्या लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा कधीतरी अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, गुड बाय, सायोनारा.